मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अशोक त्र्यंबके. आज आपल्यासाठी खूप एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. त्या विषयाचं नाव आहे बायको अशी खुश होते. मित्रांनो, ज्यावेळी आपण आपल्या फिमेल पार्टनरला करायला जातो त्यावेळी आपल्या डोक्यात एकच गोष्ट असते की संबंध व्यवस्थित झाले पाहिजेत. आपल्या अवजार म्हणजे तुम्ही समजून जावं. खूप ताठरपणा राहिला पाहिजे किंवा अवजारात खूप ताठरपणा आला पाहिजे. आपले अवजार कडक राहिले पाहिजे. जास्तीत जास्त वेळ अवजार ढिलं पडणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. जेवढे आपण जादा करू तेवढी आपली पार्टनर खुश राहील. एकदा संबंध झाले की पुन्हा पुन्हा कसे करता येईल, आपले पाणी लवकर पडणार नाही हे पाहिले पाहिजे किंवा पाहिले जाते. म्हणजे पुरुषांचे लक्ष फक्त शारीरिक परफॉर्मन्स याकडे असते, पण स्त्रीच्या बाबतीत असे बिलकुल नसते. ज्यावेळी आपल्या मनात संबंध करण्याविषयी विचार चालू असतात, ही गोष्ट फक्त आपल्यालाच माहीत असते व आपण मानसिकदृष्ट्या ही तयारी केलेली असते की आज आपल्याला आपल्या फिमेल पार्टनरबरोबर शारीरिक संबंध करायचे आहेत. ज्यावेळी आपण संबंध करायला जातो त्यावेळी आपल्या फिमेल पार्टनरला समजून जाते की माझ्या मेल पार्टनरला संबंध करायचे आहेत. म्हणजे तिची कोणतीही अगोदरी तयार नसते. बऱ्याच स्त्रियांना अचानक समजते की आपल्या पार्टनरला शारीरिक संबंध करायचे आहेत. म्हणून अनेक स्त्रिया आपल्या पार्टनरला त्यांना माहीत नसल्या कारणाने ते संबंध करण्यास नकार देतात. पण काही स्त्रिया तयारी होतात. अशा स्त्रियांना, ज्या स्त्रिया शरीर संबंध करण्यासाठी तयार होतात, अशा स्त्रियांना आपल्या मेल पार्टनरबरोबर शारीरिक संबंध करावेसे वाटते. कारण की अशा स्त्रियांना संबंध केलेले खूप आवडतात. म्हणजे मला यातून असे सांगायचे आहे की पुरुष व स्त्री यांच्यामधील शारीरिक संबंध वेगवेगळा असतो. विचार वेगवेगळे असतात. पुरुष परफॉर्मन्स याकडे लक्ष देतो व स्त्री मानसिक, भावनिक, वैचारिक व शारीरिक गोष्टीकडे लक्ष देते. पुरुष व स्त्री यांचे जे जनन ऑर्गन असतात ते वेगवेगळे असतात. त्यांची करण्याची क्रिया, त्यांची रचना, त्यांचा परफॉर्मन्स वेगवेगळा असतो. आपले अवजार नळीसारखे असते, म्हणजे थोडे लांब आकार, थोडे जाड असते, म्हणजे एका पाईपसारखे. आपल्या पार्टनरचे होलसारखं असते, म्हणजे आतमध्ये मसलयुक्त भाग, स्पंजी स्वरूपाचा भाग असे असते, म्हणजे एक होल असते. आपण ज्यावेळी मागे पुढे करतो म्हणजे आपले अवजार, त्यावेळी आपल्या पार्टनरला खूप खूप शारीरिक समाधान लागते. आपले आत टाकले की आपल्याला बरे वाटते, पण आपल्या पार्टनरला त्वरित बरे वाटत नाही. आपले मागे पुढे केल्यावर तिच्या त्या भागातील ज्या ठिकाणी खूप संवेदना असते त्या ठिकाणी आपले अवजार घासले की त्या भागातून पार्टनरच्या, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या फिमेल पार्टनरचं अवजार असतं तिथून स्राव बाहेर येतो. आपण आपले मागे पुढे केल्यावर फिमेल पार्टनरच्या तेथे ओलावा निर्माण होतो. जेवढा ओलावा तयार होतो तेवढा आपल्याला बरे वाटते, तेवढे करू वाटते. मित्रांनो, जर त्या ठिकाणी स्राव चांगला आपल्या पार्टनरचा पाझरला, त्या ठिकाणी ओलावा जर निर्माण झाला तर आपल्याला ज्यावेळेस आपण मागे पुढे करतो त्यावेळेस खूप आनंद होतो व बरे वाटते. जर आपल्या पार्टनरची कोरडी असेल तर करू वाटणार नाही. आपला जो परफॉर्मन्स चांगला होणार नाही. कोरडी असेल तर आपण आपली कधी थुंकी लावतो, कधी आपण तेलाचा वापर करतो. पण मित्रांनो, तेल लावणं हे शरीरासाठी, म्हणजे आपल्या जे अवजार असतं त्यासाठी ठीक नसतं. कारण की त्यामुळे तुम्हाला फंगल इन्फेक्शन होण्याची भीती असते
व आपल्या पार्टनरलाही फंगल व्हायची भीती असते. त्यामुळे शक्यतो आपल्या त्या अवजाराला तेल लावू नका. थुंकी लावल्यामुळे ज्यावेळेस आपण अवजार लावतो त्यावेळेस आपल्याला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आपले अवजार आत-बाहेर करू वाटते. त्या ठिकाणी घर्षण करू वाटते. त्या ठिकाणी मागे-पुढे करू वाटते. म्हणजेच आपल्याला चांगला संबंध करू वाटतो. एक गोष्ट ध्यानात ठेवा, चांगले केल्यामुळे आपण जर चांगला परफॉर्मन्स केला तर आपला पार्टनर खूप खुश होतो. ज्यावेळी आपण आपल्या पार्टनरबरोबर संबंध करू लागतो त्यावेळी आपल्या अवजाराला खूप बरे वाटते. कारण की आपल्या तेथे खूप म्हणजे आपलं जे अवजार आहे त्या ठिकाणी खूप नर्व असतात आणि त्या खूप सेन्सिटिव्ह असतात. आपण पार्टनरच्या आत आपले टाकले की आपण ज्यावेळी आपले मागे पुढे करतो त्यावेळी आपल्या नर्व खूप उत्तेजित होतात. त्यामुळे आपल्याला बरे वाटते व आपल्याला पुन्हा पुन्हा करू वाटते. स्त्रियांच्या बाबतीतही असेच होते, पण स्त्रियांच्या त्या सर्व भागात जादा नर्व फायबर नसतात. स्त्रियांच्या फक्त एका भागात नर्व फायबर असतात. तसे पाहिले तर आपले अवजार स्त्रीच्या फक्त एका भागाला घासले की तिला खूप बरे वाटते. ज्या ठिकाणी तिला सेन्सेशन आहे तो भाग घासला की तेथील नर्व फायबर खूप उत्तेजित होतात. त्यामुळे स्त्रीला पुन्हा पुन्हा पुरुषाबरोबर संबंध करू वाटतात. आपले आत घातले की तिला आत घातल्या जादा सेन्सेशन जाणवत नाही. पण आपण जसे आपले अवजार तिथे स्टिम्युलेट करू तसे फ्रिक्शन होईल व तिच्या त्या भागात उत्तेजना निर्माण होईल. मागे पुढे केल्यामुळे तेथील नर्व फायबर तिच्या उत्तेजित होऊ लागतील व तिला शारीरिक समाधान खूप मिळेल. ज्यावेळी आपण आपल्या फिमेल पार्टनरला करायला जातो त्यावेळी फक्त परफॉर्मन्सकडे लक्ष न देता करण्याअगोदर आपल्या पार्टनरबरोबर बोललं पाहिजे. तिला आनंद होईल अशा गोष्टी तिला शेअर केल्या पाहिजेत. तिला मानसिक व शारीरिकदृष्ट्या तयार केले पाहिजे. ज्यावेळी ती मानसिक व शारीरिकदृष्ट्या करण्यासाठी तयार होते त्यावेळी ती संबंध आपल्याला चांगले करून देते. तिचा प्रतिसाद ही आपल्याला चांगला राहतो व तिलाही केल्यामुळे खूप बरे वाटते. घाईघाईत संबंध करू नका. हळूहळू सुरुवात करा. मनसोक्त संबंध करा. दोघांनाही खूप बरे वाटेल. ज्यावेळी आपण आनंदामध्ये संबंध करतो त्यावेळी आपले ऑक्सिटोसिन हार्मोन हे जे प्रेमाचे हार्मोन आहे ते खूप रिलीज होते. हे हार्मोन रिलीज झाल्यामुळे आपण भावनिक, मानसिक, शारीरिकदृष्ट्या खूप चांगले शरीर संबंध करू शकतो. संबंध करताना आपण आपल्या पार्टनरच्या अनेक भागाला टच केले पाहिजे, दाबले पाहिजे, चोळले पाहिजे. स्त्रीचे जसे तो भाग महत्त्वाचा असतो तसे इतर पार्ट पण टच केल्यामुळे, दाबल्यामुळे आपले उत्तेजित होते. जर आपण तिचे काही भाग दाबला, काही भाग चोळला तर आपल्यालाच मित्रांनो इरेक्शन येते. स्त्रीच्या त्या जागी आपण असे केल्यामुळे लुब्रिकेशन होते. त्यामुळे स्त्री व पुरुषांना करताना खूप आनंद होतो, बरे वाटते. स्त्रीची तेथील जागा बारीक असते, पण आपण जसजसे करू तसतसे तेथील लुब्रिकेशनमुळे ती जागा करण्यासाठी तयार होते. आपल्या पार्टनरला कंटाळवाणा वाटणार नाही असे संबंध करू नका. योग्य पोझिशनमध्ये जर आपण संबंध केले तर फिमेल पार्टनरला बरे वाटते. आपल्या फिमेल पार्टनरची बॉडी लँग्वेज समजणे महत्त्वाचे असते. संबंध करायचे असेल तर आपल्या पार्टनर रिलॅक्स आहे का, घरातील वातावरण ठीक आहे का, पार्टनरचा मूड कसा आहे हे पाहिले पाहिजे. करतेवेळी हायजीनची काळजी घेतली पाहिजे. करण्याअगोदर बाथरूमला जाऊन आले पाहिजे. हायजीन ठीक ठेवले नाही तर तेथे इन्फेक्शन बसेल. काहींना फंगल इन्फेक्शन बसेल, काहींना युरिन ट्रॅक इन्फेक्शन बसेल, काहींना बॅक्टेरियल इन्फेक्शन बसेल. म्हणजे या प्रकारचे संभाषण म्हणजे इन्फेक्शन
होऊ शकते. इन्फेक्शनमुळे तुम्हाला त्या ठिकाणी आग होईल, इचिंग होईल, त्यामुळे तुम्हाला करू वाटणार नाही. हायजीन ठीक ठेवणे महत्त्वाचे आहे. संबंध करायचे असेल तर आपल्या पद्धतीने करत जावा, कारण की स्त्रीला गरम होण्यासाठी वेळ लागतो. साधारणतः स्त्री 4 ते 5 मिनिटानंतर गरम होते. जर तुमचे आत घातले आणि तुमचे पाणी त्वरित पडले, त्याला आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असे म्हणतो किंवा त्याला आपण शीघ्रपतन म्हणतो. किंवा तुम्ही टाकले तर ही गोष्ट तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी ठीक नाही आहे. म्हणजे पाणी जर पडलं ना, तर तुमच्या वैवाहिक जीवनासाठी हे ठीक नाही आहे. तुमचे पाणी पडल्यामुळे तुमच्या पार्टनरचे शारीरिक व मानसिक समाधान होणार नाही. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात खूप मोठा परिणाम होईल व तुमच्यात व तुमच्या पार्टनरमध्ये तुमच्या या कमजोरीमुळे भांडण होऊ शकते. प्रत्येक पार्टनरने एकमेकांना सहकार्य करून दोघांनी दोघांच्या फिलिंग समजून घेतल्या पाहिजेत. एकमेकाचे पार्ट स्टिम्युलेट केले पाहिजेत. पुरुषाच्या अवजारात खूप ताठरता असणे संबंध करण्यासाठी गरजेचे असते. स्त्रीला सॅटिस्फाईड करायचे असेल तर तुमचा स्टॅमिना गुड, म्हणजे तुमच्यामध्ये स्टॅमिना हा खूप चांगला असला पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त वेळ स्त्रीचं समाधान केलं पाहिजे. कारण का तिचा जोपर्यंत स्राव पूर्णपणे बाहेर येत नाही, तिचं समाधान होत नाही, तोपर्यंत तुम्ही शरीर संबंध करण्यासाठी तुमचा स्टॅमिना असणे खूप महत्त्वाचे असते. तरच तुमची बायको, तुमची फिमेल पार्टनर तुमच्यावर खुश राहील. तर मित्रांनो, तुमचे अवजार करता करता ढिल्ले पडत असेल, तुमचे पाणी त्वरित पडत असेल, तुमच्या अवजारात म्हणावं अशी ताठरता येत नसेल तर काळजी करू नका. फक्त एक वेळ माझी ट्रीटमेंट घ्या. मी खात्री देतो तुम्हाला या समस्यातून बाहेर काढीन. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. आपल्या बायकोला किंवा आपल्या फिमेल पार्टनरला जर समाधानी करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अवजारात ताकद पाहिजे. आपण आपल्या फिमेल पार्टनरला समजून घेतलं पाहिजे. आपण त्वरित जर ढिल्ले पडलो तर आपली मंडळी आपल्याबरोबर व्यवस्थित बोलणार नाही, आपल्याशी ती भांडण करेन किंवा तिचं शारीरिक समाधान न झाल्यामुळं ती इतर व्यक्तीकडे पाहू शकते. जर तुम्हाला असं वाटतं की मला माझ्या फिमेल पार्टनरला खुश ठेवायचं आहे, तर शारीरिक संबंध पुन्हा पुन्हा करा. शारीरिक संबंधामध्ये स्वतः इंटरेस्ट दाखवा. आपली फिमेल पार्टनर ही आपल्याला कसं उत्तेजित करेन याकडे पहा. हायजीनची काळजी घ्या आणि मनसोक्त संबंध करा. तर मित्रांनो, जर आपल्याला असं वाटतं की आपली बायको खूप खुश राहिली पाहिजे व आपल्या अवजारामध्ये प्रॉब्लेम आहे, तर उपचार घेणं गरजेचं आहे. उपचाराअंती हा असलेला प्रॉब्लेम हा पूर्ण बरा होतो. तर मित्रांनो, माझा स्क्रीनवर फोन नंबर आहे, त्यावर कॉल करा. माझी अपॉइंटमेंट घ्या. माझा ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगरला पहिलं नाव अहमदनगर होतं. ते या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक माझं छोटंसं हॉस्पिटल आहे. मित्रांनो, मी साधारणतः 30 वर्षापासून डॉक्टर व्यवसायामध्ये आहे आणि मी या समस्येवर म्हणजे लैंगिक समस्येवर उपचार करणारा खात्रीशीर डॉक्टर आहे. माझ्याकडे फक्त एकदाच तुम्हाला उपचारासाठी यायचं आहे. एकदा आल्यानंतर पुन्हा येण्याची आवश्यकता नाही आहे. शक्यतो 99% पुन्हा येण्याची आवश्यकता नाही आहे. माझ्या औषधरूपी उपचाराने, माझ्या PRP उपचाराने किंवा माझ्या काउन्सिलिंगनी मी तुम्हाला जी समस्या याचं निरसन करतो व पेशंटला कायमस्वरूपी बरं करून देतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी आपल्यासाठी योग्य डॉक्टर आहे, तर या उपचार घ्या व स्वरूपी बरे होऊन जावा. तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या चॅनल जर प्रथम पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. रजा घेतो.